मंडळी कोकणी माती या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मी आज माझ्या या चॅनलवरती हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी तिलाचे लाडू बनवत आहे। आता संक्रांत जवळच आली आहे, तर संक्रांतीच्या निमित्ताने मी हे लाडू बनवत आहे। तर मी ते अर्धा किलो तीळ घेतलेत आणि त्याच्याबरोबरच अर्धा किलो गूळ घेतला आहे। म्हणजे दोघांचं माप सेम घ्यायचं आहे। आणि चणे आणि शेंगदाणे, हे चण्याची डाळ आहे आणि शेंगदाणे आहे, ते आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो। आणि हे बघा, हे सफेद तिल बिना पॉलिशचे तिल आहे, ते मी भाजून घेतलेले आहे। आणि हे कच्चे तिल आहेत बघा, ह्या दोघांमध्ये कलर चेंजेस आहे। अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत आणि हे कच्चे तिल मी तुम्हाला दाखवले आणि अशा प्रकारे हे भाजून घ्यायचे आहेत। तर आता चला आपण तिलाचे लाडू बनवायला सुरुवात करत आहोत। आपण तिल भाजून घेतले आणि आता आपण ही चण्याची डाळ टाकली भाजायला। तर ही अशा प्रकारे एवढा असा कलर येईपर्यंत अशी भाजायची, जास्त भाजायची नाही, आता ते करपून जाते। तर आपण आता ही खाली एका डिशमध्ये ही चण्याची डाळ खाली काढून घेऊया। आणि आता ह्याच्यामध्ये आता शेंगदाणे घेऊया। हे शेंगदाणे पण असेच भाजून घ्यायचे, कोणतं तूप तेल वगैरे टाकून नाही भाजायचे, असेच बिना तेल तूप टाकता भाजून घ्यायचे व्यवस्थित। चांगले कलर आला आहे बघा शेंगदाण्यांना छानपैकी। आता आपण हे शेंगदाणे पण काढून घेऊया। हे शेंगदाणे असे आपण भाजून घेतले होते, ते आता सोडून वगैरे घेतले आणि हे डाळ, चण्याची डाळ आणि शेंगदाणे हे दोन्ही आपण मिक्स केले। आता ह्याच्यामध्ये हे भाजलेले तिल आहेत ते पण असे मिक्स करूया आणि हे दोन्ही असं सर्व एकत्र करूया, व्यवस्थित असं एकत्र करूया। हे असं एकत्र केलं आहे सर्व, म्हणजेच भाजलेले तीळ, शेंगदाणे आणि चण्याची डाळ हे सर्व आपण मिक्स केलं आता। आणि हे इथे गूळ मी सुरीने कापून घेतला आहे बारीक। आता याचा हे पाक बनवून त्याच्यामध्ये हे आपण टाकून नंतर लाडू कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते। तर असा गूळ हा वितळत आहे आपला। आणि आता हे सर्व गट्टे जे आहेत गुळाचे ते सर्व असे हे व्हायला पाहिजे एकदम। हे बघा, कढईमध्ये असा गूळ वितळून घेत आहोत। पण तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरली की हे गूळ टाकायच्या अगोदर ना कढईमध्ये 1 चमचा ना पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर ना गूळ टाकायचं आणि अशा प्रकारे एकदम असं पातळ करायचं। जरा पण गुळाचं असं ना गट्टा दिसता कामा नये, एकदम पाक करायची गरज नाही आहे। पण कारण का माहिती आहे, कारण कधी कधी लाडू आहे ना हे कडक होतात। मग 1 चमच्याचं पाणी टाकलं ना आपण गूळ टाकायच्या अगोदर, तर ते लाडू ना जास्त असे कडक होत नाही। तुम्ही ट्राय करून बघा, तसं कडक होत नाही। म्हणून मी अगोदर 1 चमचा आधी पाणी टाकलं, ते तुम्हाला दाखवायला लक्षात नाही राहिलं, म्हणजे विसरली, सॉरी। पण असं गूळ टाकायच्या आधी 1 चमचा मी आधी पाणी टाकलं। हे पाक नाही तयार करायचं, म्हणजे असे गट्टे वगैरे हे सगळे सुट्टे झाले पाहिजेत। हे असं व्यवस्थित तयार झालं ना की आपण नंतर त्याच्यानंतर हे जे मिक्स केलेलं आहे सर्व ते नंतर टाकणार आहोत। पैकी कुठे गट्टा वगैरे गूळ तयार नाही बघा, एकदम व्यवस्थित झालं आहे तयार आपलं। आता याच्यामध्ये आपण हे मिक्स करूया। चांगल्या प्रकारे असं मिक्स केल्यानंतर ह्याच्यात ही वेलची पावडर आहे ती टाकूया। आपण मिक्स करून घेतलं आहे। आता खूप सुंदर असा सुगंध सुटला आहे मिश्रणलाच। तर आता आपण लाडू हे गरम मिश्रण असतानाच थोडं लाडू बनवायला सुरुवात करायची आहे आणि हाताला थोडं पाणी लावून लाडू बनवायला सुरुवात करायची आहे। कारण थोडं गरम आहे, त्याच्यामुळे थोडं पाणी लावून किंवा तुम्हाला शक्य झालं तर तूप वगैरे लावून तुम्ही असं लाडू बनवू शकता। पण गरमच बनवायचे, थंड झाल्यावर बनवायचे नाही आहेत। तर चला आपण आता सुरुवात करूया। तर हे बघा, मी पाणी घेतलं इथे, तर थोडंसं मी असं हाताला पाणी लावते, कारण हे गरम आहे ना, म्हणून थोडं पाणी लावते। तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूप लावायचं। बघा असे, हे बघा असं थोडंसं करून हे बघा सहज लाडू तयार होतात, काही प्रॉब्लेम नाही, मस्त होतात। हे बघा, हा बघा आपला लाडू तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झाला आहे। हा बघा, हा बघा, अशा प्रकारे तुम्ही थोडं गरम वाटलं तरच पाणी लावायचं, जास्त पाणी लावत नाही बसायचं, नाहीतर मग ते तीळ ना सुटत जातात हाताने। ओके, हे बघा मस्त लाडू तयार होत आहेत। हे बघा छानपैकी आपले लाडू तयार होत आहेत तिलाचे। हे बघा अशा प्रकारे लाडू करायचे। तर बघा, जर तुम्हाला आवडले लाडू तर टेस्ट करा, जर आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा
आणि जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल कमेंट करून पाठवा, म्हणजे नेक्स्ट टाईम मला त्या चुका सुधारता येते. तर हे बघा मी पाणी घेतलं इथे, तर थोडंसं मी असं हाताला पाणी लावते, कारण हे गरम आहे ना, म्हणून थोडं पाणी लावते. तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूप लावायचं आहे. बघा असे, हे बघा असं थोडंसं करून, हे बघा सहज लाडू तयार होतात, काही प्रॉब्लेम नाही, मस्त होतात. हे बघा, हा बघा आपला लाडू तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झाला आहे. हा बघा, हा बघा. अशा प्रकारे तुम्ही थोडं गरम वाटलं तरच पाणी लावायचं, जास्त पाणी लावत नाही बसायचं, नाहीतर मग ते तीळ ना सुटत जातात हाताने. ओके, हे बघा मस्त लाडू तयार होत आहेत. हे बघा छानपैकी आपले लाडू तयार होत आहेत तिळाचे. हे बघा अशा प्रकारे लाडू करायचे. तर बघा, जर तुम्हाला आवडले लाडू तर टेस्ट करा, जर आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल कमेंट करून पाठवा, म्हणजे नेक्स्ट टाईम मला त्या चुका सुधारता येतील. ओके बाय, चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.